तर आज बनवूया मस्त अशी झणझणीत भोपळ्याची भाजी। तर त्यासाठी ते भोपळा आहे ते तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे। आपल्याला लागणार आहे हिरवं वाटण, ते म्हणजे कोथिंबीर, लसूण, मिरची आणि अद्रक। भरडच आपल्याला ती पेस्ट करून घ्यायची आहे। फोडणीमध्ये आपल्याला फक्त घालायचं आहे जिरं, मोहरी आणि हिंग, कढीपत्ता, थोडीशी हळद घालायची आहे। वाटण करून घेतलेलं घालायचं आहे। हिरवं वाटण छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर काप केलेला भोपळा आणि आपल्याला बटाटा घालायचा आहे। वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर छान वरून खालून भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि वरून घालायचं आहे एक टोमॅटो बारीक चिरून, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। ते देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफेवरती छान एकदम मंद आचेवर आपल्याला भाजी आहे ती शिजवून द्यायची आहे। थोडासा पाण्याचा शितडा मारायचा आहे, फार काही पाण्याचा वापर नाही करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला छान भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे। आणि तुम्ही ते बघू शकता मस्त आपला हिरवागार भोपळा इथे तयार झालेला आहे। तर अशा प्रकारची भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून